नमस्कार मित्रांनो, महावितरणकडून ज्या शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलवर पेमेंट भरणा करण्यासाठी SMS आलेले आहे, अशा शेतकऱ्यांनी आपला जो काही सेल्फ सर्वे आहे, सेल्फ सर्वे केल्याच्यानंतर आपल्याला पेमेंटचा भरणा करावा लागतो। त्यानंतर आपल्याला कंपनी निवडण्याचे ऑप्शन येते। तर या व्हिडिओमध्ये आपण कंपनी कशा प्रकारे निवडायची त्याची माहिती बघणार आहोत। त्यासाठी आपल्याला जे काही महावितरणचं ॲप आहे, हे ॲप आपल्याला प्ले स्टोरवरून डाउनलोड करून घ्यायचे आहे। डाउनलोड केल्याच्यानंतर त्यानंतर आपल्याला इथे नेक्स्ट आणि परत एकदा नेक्स्ट करायचे आहे। त्यानंतर आपल्याला इथे मोबाईल नंबर हा टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर प्रायव्हसी पॉलिसी नंतर यावर आपल्याला क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्या मोबाईलवर 6 अंकी OTP येईल। तो OTP आपल्याला इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTP यावर आपल्याला क्लिक करायचे आहे। क्लिक केल्याच्यानंतर इथे डॅशबोर्डमध्ये आपल्याला ॲप्लिकेशन डिटेल्स याच्यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्याला हे पेज एकदा रिफ्रेश करायचे आहे। तर आपण इथे पेमेंट हिस्ट्रीमध्ये पाहू शकता, आपण जे काही पेमेंट केलेले आहे त्याची हिस्ट्री आपल्याला या पेमेंट हिस्ट्रीमध्ये दाखवेल। तर इथे पहिलं पेमेंट फेल झालं आणि नंतरचं पेमेंट हे सक्सेस झालेले आहे। त्यानंतर आपल्याला इथे अलोकेट व्हेंडर याच्यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर परत 6 अंकी OTP मोबाईलवर येईल। तो OTP आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। OTP टाकल्याच्यानंतर व्हेरीफाय OTPवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर इथे सिलेक्ट व्हेंडर ह्या ॲरोवर आपल्याला क्लिक करायचे आहे। येथे कंपन्यांची यादी आपल्याला इथे दाखवेल की यामध्ये कोणकोणत्या कंपन्या आहेत। तर यापैकी आपल्याला जी कंपनी निवडायची आहे त्या कंपनीला ती कंपनी आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे। तर इथे आपल्याला 30 सेकंदाचा वेळ हा दिला जातो। त्यानंतर हे जे काही पेज आहे हे परत एकदा रिफ्रेश होऊन अशा प्रकारे आपल्याला परत ज्या काही कंपन्या आहेत त्या इथे दाखवल्या जातात। तर मी इथे CRI पंप हा निवडतो। तर आपल्याला जी कंपनी निवडायची आहे ती कंपनी आपण इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे। सिलेक्ट केल्याच्यानंतर आपल्याला इथे खाली कन्फर्म या टॅबवर आपल्याला क्लिक करायचे आहे। तर आपण पाहू शकतात की आपण जी काही कंपनी निवड केलेली आहे त्या कंपनीची निवड इथे झालेली आहे आणि कॉंग्रॅच्युलेशनचा मेसेज आपल्याला खाली दाखवत आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आपली जी काही कंपनी आहे ती निवडून घ्यायची आहे।